बघतोय फराळी रोल. फराळी रोल. फराळी रोल. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता कृती काय करायची मला सांगा. कृती करायची आहे. आधी खोबरा किस घ्यायचा, त्याच्यानंतर त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा. म्हणजे बाऊल लागेल तुम्हाला. हो, बाऊल लागेल. हा, ठीक आहे. हो, अगदी. काय घ्यायचं पहिल्यांदा? खोबरा किस. हो, दाण्याचं कूट. दाण्याचं कूट. हो, चालेल थोडासा. हो, अरारूट पावडर. अरारूट पावडर किती? हां, चालेल थोडा अजून. कोथिंबीर अजून थोडीशी चालेल. बटाटा मॅश केलेला घालूयात. घालू सगळं? हो, घाल. थोडासा राहू द्यात. हां, पुरे. काजूचे बारीक बारीक तुकडे केले आहेत ते घालूयात. पुरे. मीठ गरजेनुसार घालूयात. आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूयात. चालेल सगळी घातली तरी. गरजेपुरती साखर. ओके. लिंबू घालूयात चवीपुरतं. मळून. हे सगळं मळायचं. हो, थोडंसं पाणी लागेल. सध्या पुरेल. आता काय लागेल आपल्याला? आता अरारूटमध्ये थोडंसं घोळवणार आहे आपण रोल केल्यानंतर. आपल्याला त्याच्यावर ठेवायचं. हो, ह्याचे आकार आपल्याला पाहिजे तसे आपण आपल्याला पाहिजे तसा, पण साधारण हातात धरून खाता येईल. सहज असा केला तर दिसायलाही छान दिसतो. तलवार बिरवेचा असे आकार काहीतरी तसे आपण नको. करू नका. साधं खायचं आपल्याला. हा, मारामारी करायची नाहीये. त्यामुळे ना तलवार, चाकू, सुरे, ढाल असलं काही करू नका. साधं आपल्याला छान लागेल असे आकार करा. हां, हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? आपल्याला दह्याबरोबर खाता येतं. हां, कारण उपास असल्यामुळे दह्याबरोबर खाल्लेलं केव्हाही छान. बरोबर. ओके, झालं आपलं. मला कळलं कसं बनवायचं. थिअरी नाही, आता प्रॅक्टिकल करा. झालं, लिहून घ्या साहित्य आणि कृती. फराळी रोलसाठी लागणारे साहित्य: खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचे कूट, अरारूट पावडर, काजूची पावडर, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, आलं, मिरचीचा ठेचा, साखर आणि लिंबू. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खोबऱ्याचा किस घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, अरारूट पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडून कुस्करलेला बटाटा, काजूचे बारीक तुकडे, मीठ, आलं, मिरचीचा ठेचा, साखर आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाला आवडीचा आकार देऊन अरारूट पावडर मध्ये घोळवून घ्यावा. तयार फराळी रोल्स गरम पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करावेत आणि सर्व्ह करावेत. हे आपण खिम्याचे परोठे करणार आहोत. खिम्याचे परोठे. येस. बर, म्हणजे पराठा मी आतापर्यंत गोबी पराठा खाल्लाय, पनीर पराठा खाल्लाय, चीज पराठा किंवा व्हेजिटेबल पराठा, बरंच काय काय असतं. तर आता आपण आज चिकन किमा पराठा करतोय. बरं, साहित्य काय ते पाहूयात, मग कृती करूयात. ही मळून घेतलेली कणिक आहे, बटर, चिकनचा किमा, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, गरम मसाला, चिरलेला कांदा, लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ. चिकन किम्याचे परोठे आता आपण करतोय, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता कृती करायची आहे. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला आपल्याला चिकनचा किमा मॅरिनेट करायला लागेल. बरं, ठीक आहे. साधारणपणे एक पाव किलो चिकनचा किमा घेतलेला आहे. बरं, काय घालायचं त्याच्यात? त्याच्यामध्ये मीठ, हळद. किती लागणार आहे बघा. हळद आणि तिखट. हे बरं, तुम्ही याला मग अशी लाल तिखट मसाला म्हणालात. हो, काय हे नेमकं? अशासाठी की ही फक्त मिरचीची पावडर नाहीये. बरं, ह्याच्यामध्ये बाकीचे पण वेगवेगळे गरम मसाले मिक्स केलेले आहेत. ओके. पुढे? आणि त्याला आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर म्हणालात ना? मिरची कोथिंबीर. बरं, किती लागणार आहे? येस, पुरे. ओके. आता हे सगळं मिक्स घ्या, मिक्स करायचं. करून. ठीक आहे, मग आपल्याला तुर्तास आता हे मॅरिनेट करून ठेवायचं किती वेळ? एक 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. 10 ते 15 मिनिटं आपण वाट पाहिलेली आहे. मला वाटतं आता हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता आपण तेल घेऊया. मी घेऊ ना? हो, घ्या. फार तेल घालायची गरज नाही याला. बरं. म्हणजे साधारण पॅनवर पुरेल एवढं तेल पसरेल एवढं तेल घालायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर थोडा गरम मसाला फोडणीला. गरम मसाला अशासाठी फोडणीला घालायचा की त्याचा एक वेगळा स्वाद येतो. बरोबर. तेलावर गरम मसाला तेलावर घातल्यावर आणि तो स्वाद कसा येणार हे आपल्याला लगेच वासातनं कळतं. येस. बरं.
आणि कांदा. हा गरम मसालाही घरी केलेला आहे का? हो, कारण ही सगळी देणगी आहे, ही माझ्या वडिलांनी माझ्या वहिनीला पण दिलेली आहे. त्याच्यामुळे गरम मसाला तिने बनवून दिलेला आहे मला. बरोबर, कारण विकतचा जो गरम मसाला असतो ना तो अगदीच पावडर फॉर्म मध्ये असतो. येस, हा पावडर नाहीये, हा जरा रवाळ किंवा याची भरड आहे तुमच्याकडे. भरड आहे. कांदा आता मला हो, वाटतं जा मसाल्यासोबत बऱ्यापैकी. व्यवस्थित परतून झालेला आहे. छान झालेला आहे. पुढे काय हवंय? आता आपण किमा जो मॅरिनेट केलेला आहे हो. हा त्याच्यामध्ये घालणार आहोत. साधारण पाव किलो खिमा आम्ही घेतलाय, चिकन खिमा. चिकन किमा, आणि हा सुद्धा चिकनचा किमा असल्यामुळे लवकर शिजतो. बर, हा चांगला मिक्स करून घ्यायचा, याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटात हा तयार होईल. त्याला वाफ येऊ द्यायची. वाफ येऊन द्यायची आणि पूर्ण कोरडा करून घ्यायचा तो. बर, आता आपण ठेवूयात झाकण मग. येस. ठीक. आणि किती वेळ वाट पाहिजे म्हणाला तुम्ही? आता हा शिजायला साधारणपणे आपल्याला एक 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं लागतील. आणि मग बघायला लागेल की पाणी किती आहे त्याच्यामध्ये. ते पूर्ण ड्राय होणं आवश्यक असतं. पूर्ण कोरडं झालं तरच तो त्या पोळीवर छान राहू शकतो आणि पसरू शकतो. त्यासाठी लागणार हे जे आपण वाफवायला ठेवलं होतं किमा तयार आहे. तयार आहे. पुढे काय करायचं आता? आता आपल्याला मळलेल्या गव्हाच्या पिठाचे पातळ पोळ्या लाटायचे आहेत. बर, हे काय घेतलंय आपण? हे तांदळाचे पीठ घेतलंय पोळ्या लाटण्यासाठी. बर, तर ही एक पातळ पोळी लाटलेली आपण. बर. आता आपल्याला दुसरी लाटायची आहे. ही आपण दुसरी पोळी लाटलेली आहे. आता ही जी लाटलेली पोळी आहे याच्यावर आपण हा खिमा ठेवणार आहोत. अच्छा, किती लागणार आहे आपल्याला बघा. तुम्ही इथे ठेवा, मी तो पसरवते. पुरे. तर आपण हा शेवटपर्यंत कडेपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर ही पोळी आपण ठेवणार आहोत. वा. आणि ही प्रेस करणार आहोत. बर. आता हा तयार झालेला जो आहे त्याला आपण दोन्हीकडनं सारखा लाटून घ्यायचा. वा. आणि रेडी टू कुक. ओके. आणि हा आपण आता तव्यावर टाकलेला आहे. बरोबर. आता तव्यावर एक बाजू आपण उलटल्यानंतर आपण ही उलटूया. बरं, आता इथे आपण बटर लावू. वा. नॉनव्हेज प्रेमियांसाठी एक वेगळा परोठा आज आपण करून पाहिला. त्याचं नाव आहे चिकन किमा परोठा. दोन्ही बाजूला बटर लावून त्याला छान भाजून घेतलं की चिकन किमा परोठा तयार. खरपूस असा हा परोठा आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खिमा परोठासाठी लागणारं साहित्य: चिकन खिमा, मळलेली कणिक, हळद, तिखट, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, बटर, गरम मसाला, तांदूळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकनचा खिमा घेऊन त्यामध्ये मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून सर्व एकत्र करून चिकन खिमा मॅरिनेट करून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि गरम मसाला परतून घेऊन त्यात मॅरिनेट केलेला चिकनचा खिमा घालावा आणि फ्राय पॅन वर झाकण ठेवून 15 मिनिटं खिमा शिजवून घ्यावा. नंतर मळलेल्या पिठाचा गोळा बनवून त्याला तांदूळाची पिठी लावून त्याची पोळी लाटून घ्यावी. अशा 2 ते 3 पोळ्या लाटून घ्याव्यात. लाटलेल्या पोळीवर खिमा पसरवून त्यावर दुसरी पोळी ठेवून दोन्ही पोळींच्या कडा एकत्र बंद करून पुन्हा ती पोळी लाटून घ्यावी. फ्राय पॅन गरम झाल्यावर त्यावर बटर घालून खिमा परोठा भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. चिकन किमा परोठ्यानंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. याचं नाव काय? याचं नाव आहे ओल्या कोलंबीचे पॅटीस. ओल्या कोळंबीचे पॅटीस. बर, आधी आपण साहित्य पाहूयात. हो. मग कृतीकडे जाऊयात. उकडलेला बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण, ओली कोळंबी, फेटलेलं अंड, ब्रेड क्रम्स, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट, कांदा, लाल तिखट, हळद आणि मीठ. साहित्य पाहून झालेले. आता आपल्याला कृती करायची आहे. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला आपल्याला कोलंबी घ्यायची. शोभा काकू आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करायला तयार आहेत. गव्हाच्या पिठाचे मालके. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. ब्रेडची स्वीट कचोरी. काय नाव आहे याचं? बाजरीच्या कापण्या.